हमारी एडवोकेट रवि यादव जी से मैं निवेदन आशीर्वाद देते हैं और जिनके कार्यक्रम का मराठी बोलूं की हिंदी बोलूं? हिंदी मराठी दोनों। जिनच्या कार्यक्रमानिमित्त आम्ही आलो होते ॲडव्होकेट रवी जाधवजी असलमबाई, सगळ्या मंचकावर उपस्थित आदरणीय नेते मंडळी, समोर उपस्थित माझ्या माता भगिनी आणि माझ्या मंत्रियों, सुबह सुबह ये कार्यक्रम रखा गया है, फिर भी इतनी भारी संख्या में आप सभी आए हो, मैं आप सबका बहुत धन्यवाद व्यक्त करना चाहती हूँ। जैसे मैं आई मुझे पता चला कि यही स्कूल में आदरणीय नेता हमारे मुरली देवरा साहब भी स्कूल में से पढ़ के निकले थे, तो मुझे बहुत खुशी है क्योंकि मेरे राजकीय जीवन की शुरुआत और मेरे फादर भी जो थे वो मुरली भाई के साथ काम करते थे, और यहाँ पे आके मुझे बहुत खुशी हो रही है कि मैं यहाँ पे आ पाई। और आप सबको बहुत धन्यवाद, क्योंकि यहाँ पे आज कार्यक्रम जो रखा गया है वो सबसे बड़ा अच्छा कार्यक्रम है, क्योंकि बारिश है यहाँ पे तो नहीं है, लेकिन हमारे शहर में बहुत बारिश है, मतलब बहुत ज्यादा बारिश है। और ऐसे समय में सबसे ज्यादा अगर किस चीज का इस्तेमाल होता है तो छाते का इस्तेमाल होता है, क्योंकि लोगों को बारिश से बचाने का भी काम करते हैं, और अभी जिस तरह से सरकार बनी है उससे भी बचाने का काम हम आने वाले दिनों में करेंगे। और ये मैं आपसे वादा करती, वैसे एडवोकेट रवि साहब और मैं बीच में वर्ली के केस के लिए भी मिले थे, जिस तरह से वो घटना हो गई थी और हिट एंड रन नहीं होते हुए मर्डर है, ये हमारा कहना था, क्योंकि जब गाड़ी लगी तब वो महिला जिंदा थी, उसने बात भी की, लेकिन दुर्भाग्यवश लड़के की गाड़ी रोकने के बगैर वो लड़का वो गाड़ी लेके चला गया, तो ड्राइवर को बहुत सारी चीज उसमें हो गई। अभी तक उसका सीसीटीवी फुटेज बाहर नहीं आया है। और कभी ऑनलाइन एजुकेशन ना सुना था ना कभी हमने समझा था। ये हमारे देश में पूरे विश्व में कोरोना का काल आया जो हमने देखा, और एक समय होता था जब टीचर बोलती थी कि बच्चों को मोबाइल मत दो, बच्चों को मोबाइल नहीं देना चाहिए। हमारी वर्षा गायकवाड हमारी मुंबई अध्यक्ष आ गई है, उनका आगमन हो चुका है, उनका छत्री वाटपचा कार्यक्रम है, समाज सेवा है, काय वाटतं? खूप धन्यवाद देते मी ॲडव्होकेट साहेबांचे की ज्या तऱ्हेने जाधव साहेब मोठा कार्यक्रम ठेवला, आणि या ठिकाणी मुलांसाठी जे आहे लहान मुलांसाठी नोटबुकचं वाटप, त्याचबरोबर सिनियर सिटीजनसाठी जे आहे ते छत्रीचं वाटप, आणि सगळ्यांसाठी बाकीच्यांसाठी तुळशीचं वाटप ठेवलेलं आहे। आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी तुळशीचं महत्त्व सर्वांना माहिती आहे, त्यामुळे तुळशीचं वाटप ठेवलेलं आहे। आणि म्हणून सामाजिक जीवनामध्ये ते काम करतात, आणि ज्या तऱ्हेने त्यांनी आज हा कार्यक्रम ठेवलाय, सकाळी सकाळी एवढ्या सगळी मंडळी त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहे। मला धन्यवाद द्यायला पाहिजे आमचे रवी बावकरजी यांचे, जे आमचे जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष आहे, सगळे आमचे ब्लॉक अध्यक्षांना धन्यवाद द्यायला पाहिजे। एक चांगला कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम त्यांनी ठेवला, आणि त्याच्यामध्ये ॲडव्होकेट साहेबांचा जास्त मोठा हात आहे, कारण ते आता आम्ही वरळीच्या केसमध्ये पण गेलो होतो, तेव्हा त्यांनी स्वतः येऊन सांगितलं की मी ह्या केसला सुद्धा जे आहे ते लिगल असिस्टन्स देण्याचं काम मी करणार आहे, आणि म्हणून पक्षासाठी नेहमी काम करत असतात। कार्यकर्त्यांनी सातत्याने पब्लिकशी कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे, लोकांचे विषय घेतले पाहिजेत, आणि लोकांच्या विषयावरती लोकांभूमी कार्यक्रम करणं ही भूमिका ठेवली पाहिजे, आणि आज ती कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते। अनेक पक्ष राजकारण करत असताना आपण विद्यार्थ्यांसाठी धावून आलात आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धावून आलात, काय सांगू? नाही, असं आहे की आता राजकारण दुर्भाग्याने असं झालेलं आहे की आम्ही बाबासाहेबांची आम्ही असल्यामुळे आमच्यासाठी राजकारण समाजकारण हेच राजकारण आहे। दुर्दैवाने राजकारणाची भाषा आता बदललेली आहे, राजकारणामध्ये दबावतंत्र वापरणं, राजकारणामध्ये पैशाचा वापर करणं, बळाचा वापर करणं, पक्ष तोडणं, आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टींचं जे आहे ते चाललेलं आहे, मोठ्या मोठ्या श्रीमंत लोकांची हुशारी करणं। पण आम्ही जे आहे ते सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन जाऊ इच्छितो, लोकांची सेवा करू इच्छितो, आणि त्यामुळे हा कार्यक्रमाच्या माध्यमातून आज विद्यार्थ्यांपर्यंत, महिलांपर्यंत आणि सिनियर सिटीजनपर्यंत जो पोहोचण्याचा प्रयत्न केला तो खरंच कौतुकास्पद आहे। त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून धन्यवाद देतो। विधानसभा क्षेत्रामध्ये हा आमचा दुसरा प्रोग्राम आहे। यापूर्वी कुलाबा म्युनिसिपल स्कूल येथे आम्ही हा प्रोग्राम केला होता, जिथे शालेय मुलांना बुकचं वाटप, नोटबुक जे आहेत त्या दिल्या, आणि त्याच्यानंतर सिनियर सिटीजन आणि महिलांसाठी छत्री आणि तुळशी प्लॅन। आज हा जो फंक्शन आम्ही ऑर्गनाईज केलेला आहे, येथील सर्व 6च्या 6 ब्लॉक अध्यक्ष आणि जिल्हा काँग्रेस कमिटी जे आहे दक्षिण मुंबई यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने मी ॲडव्होकेट रवी जाधव आणि सर्व आमचे काँग्रेसचे पदाधिकारी मिळून
लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हे आमचं आहे. तुम्ही बघाल नोटबुकवरती 18% GST, म्हणजे आपण हिरे घ्यायला गेलात तर त्यावर GST कमी आहे. परंतु आज महागाई एवढी वाढवलेली आहे की सर्वसामान्य घरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं अवघड झालेलं आहे. फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही हातभार लावण्याचा प्रयत्न या दोन्ही प्रोग्राम मधून करत आहोत की विद्यार्थ्यांना नोटबुकचं वितरण करणे असेल आणि महिला आणि सिनियर सिटीजनना आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर छत्रीचं वाटप असेल. आणि तिसरं तुळशी प्लॅन. आज वारीचा सर्व आपण पाहतोय पंढरपूरला संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज यांच्या दिंडी जाते, तर त्या वारीमध्ये तुळशीचं अनन्यसाधारण असं आध्यात्मिक आणि धार्मिक महत्व आहे. त्याचबरोबर ऑसिमम सॅन्क्टम हे त्याचं सायंटिफिक नाव आहे, जे सर्वात जास्त ऑक्सिजन देतं. मुंबईमध्ये वाढणारी गरमी असेल किंवा इतर इश्यू, ग्लोबल वॉर्मिंगचे जे इश्यू आहेत ते जर थांबवायचे असतील तर झाडे लावा आणि झाडे जगवा हा मेसेज तुळशी प्लॅनच्या माध्यमातून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. आणि छत्री वाटप असा एक संयुक्तिक प्रोग्राम आज इथे केलेला आहे. आणि जो एक महत्वाचा प्रोग्राम आम्ही आजपासून जाहीर केलेला आहे तो म्हणजे वोटरचं रजिस्ट्रेशनचा कॅम्प ॲट द डोअर स्टेप, याचं उद्घाटन आज सन्माननीय वर्षाताई गायकवाडजी यांच्या हस्ते केलेलं आहे. आणि आम्ही पूर्ण पुढचे 10 दिवस कुलाबा विधानसभा क्षेत्रामध्ये आमच्या व्हॅन्स डोअर स्टेपला जातील आणि ज्या ज्या नवीन वोटर्सचं रजिस्ट्रेशन आहे त्यामध्ये आम्ही मदत करू. ज्यांचं ऍड्रेस आणि चेंजेस काही आहेत त्याच्यामध्ये आम्ही मदत करणार. रवीजी, महापालिकेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना अजून पुस्तकं देखील मिळालेली नाही. अजून शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 1 महिना तरी झाला, परंतु अजून पुस्तकं मिळाली. काय सांगाल यावर? आपण काय आवाज उठवणार? हे खूप दुर्भाग्यपूर्वक आहे. भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला राईट टू एज्युकेशन हा आर्टिकल 21 कलम 21 नुसार फंडामेंटल राईट, ज्याला मूलभूत अधिकार म्हणतो, तो आहे. तो गरीब आहे, श्रीमंत आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्याचे कास्ट, ओरिजिन, रिलिजन, याच्या व्यतिरिक्त त्या प्रत्येक लहान मुलाला मुलीला शिक्षण आणि त्या संबंधित त्याचा अधिकार मिळाला पाहिजे. शासन जर का हे वेळेत पुस्तकं देत नसेल तर कुठेतरी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचं काम शासन करत आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो. येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात कुलाबा विधानसभा, कुलाबा तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आम्ही एक आंदोलन उभं करू आणि BMC प्रशासनाचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना आम्ही पत्रव्यवहार करू. आणि त्यावरही न थांबता जर का ते करत नसतील तर सन्माननीय उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाचे विविध जजमेंट्स आहेत, न्यायनिवाडे आहेत, त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्वांना त्यांच्या शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही, मुलांना त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. आणि हे सध्याचं जे खोके सरकार आहे त्यांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण इतर इव्हेंट्स करता, इतर गोष्टी करता, तर या मुलांच्या भविष्याशी आपण खेळू नये आणि त्वरित यावरती त्यांना पुस्तकं वाटपाचं असेल किंवा जे काही अडचणी आहेत त्या दूर करा.